महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना फटका बसणार, कारण हवामानाच्या बाबतीतला एक असा धक्कादायक अंदाज समोर आला आहे ज्याने अक्षरशः मंत्रिमंडळाची झोप उडाली आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक तारीख, एक दिवस सगळ्यात वाईट ठरणार आहे, कारण की त्या दिवशी शेतकऱ्यांवर कोसळणार सगळ्यात मोठं संकट। खरं तर 4-5 दिवसापूर्वी सुरू झालेला पाऊस अचानक बंद झालाय। अजूनही महाराष्ट्रातल्या 50% भागामध्ये पाऊस नाहीये। 50% भागात थोडासा समाधानकारक पाऊस झालाय। शेतकरी वाट पाहतोय की कधी चांगला पाऊस येईल आणि आपली पिकं वाचतील। पण तेवढ्यात एक अशी विचित्र प्रणाली सक्रिय झाली की जिने अक्षरशः शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकणार। खरं तर 4-5 दिवसापूर्वी थोडाफार प्रमाणात पाऊस सक्रिय झाला होता। सगळ्यांना वाटलं पाऊस पडेल, पण अचानक काल रात्री पाऊस थांबला। आता त्यावेळेस चर्चा सुरू झाली पावसाच्या विश्रांतीची, पण अचानक महाराष्ट्रात एक भयानक घटना घडली। निसर्गाचा एक असा संकेत समोर आला ज्याने अक्षरशः सगळी कामं बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार। या तारखेपासून सगळं बदलणार, कारण की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर तिन्ही बाजूनं एक विचित्र संकट येत आहे, जे गेल्या 150 वर्षात कधीच आलं नव्हतं। त्यामुळेच एक तारीख जाहीर करण्यात आली, एक असा दिवस सांगण्यात आला आहे जो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी, नागरिकांसाठी सगळ्यात वाईट ठरणार आहे। लक्षात घ्या, ही माहिती, हा इशारा कुठलीही बनावट इशारा नाहीये किंवा हवेतल्या गप्पा नाहीयेत, कारण की महाराष्ट्राच्या अगदी जवळच्या समुद्रात एक अक्राळ विक्राळ चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे। खरं तर काल अचानक रात्री पाऊस बंद झाला। आज संपूर्ण महाराष्ट्रात सूर्यदर्शन झालेलं पाहायला मिळतंय आणि लोकांना आता वाटलं होतं अचानक परिस्थिती कसं काय झाली, पण त्याला कारण होतं अरबी समुद्रात तयार झालेलं ते चक्राकार परिस्थिती। आता खरं तर ही तर फक्त सुरुवात होती, पण त्यानंतर 2 तासाच्या आत बंगालच्या उपसागरात पुन्हा त्याच तीव्रतेची एक त्यापेक्षा भयानक परिस्थिती निर्माण झाली। आता कुणी खरं तर याला जास्त सिरियसली घेतलं नाही, कारण की पाऊस तोपर्यंत कमी झाला होता। पण जेव्हा जागतिक हवामान संस्थेनं एक सॅटेलाइट फोटो थेट पंतप्रधानांना पाठवला, तो फोटो जो होता तो संपूर्ण भारताचा होता, ज्यामध्ये अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि उत्तरेकडून एक तिसरं विचित्र संकट महाराष्ट्राच्या मधोमध येताना दिसलंय, ज्यामुळे आता अख्ख्या मंत्रिमंडळाची झोप उडाली आणि त्यानंतर एक विशेष तारीख जाहीर करण्यात आली। या तीनही ठिकाणाहून एक विचित्र स्फोट होणार असून त्याचा सगळ्यात मोठा फटका शेतकऱ्यांना होणार आहे। कोणाचाच विश्वास बसत नाहीये। 3 वेगवेगळ्या दिवसांनी महाराष्ट्राकडून 3 संकट येत आहे। खरं तर हे कमी पाऊस पडेल किंवा जास्त पाऊस पडेल ही परिस्थिती नाहीये, तर एक तिसरं संकट शेतकऱ्यांच्या पिकांवर येतंय। खरं तर आजपर्यंत आपण पाहिलं की निसर्गातला बदल हळूहळू होत असतो। एका समुद्रात परिस्थिती बदलते, त्यानंतर दुसऱ्यामध्ये बदलते, पण यावेळेस दोन्ही समुद्रात एकाच वेळी परिस्थिती बदलली। त्यानंतर उत्तरेकडून तिसरा हवेचा प्रवाह महाराष्ट्राच्या दिशेनं वेढला गेलाय। आता बातम्यांमध्ये याचे जे परिणाम आहेत तर ते दिसायला लागलेत, बातम्या देखील येऊ लागल्या आहेत। तुम्ही पाहिलं असेल, अचानक 2-3 दिवसापूर्वी धुळे जिल्ह्यामध्ये महापूर आला होता। विदर्भातली काही गावं अक्षरशः पाण्याखाली गेली होती। नाशिकमध्ये अचानक भूकंप झाला होता। मराठवाड्यात पाऊस पडत नाही, तिथे अचानक एका गावात गारपीट झाली। तर याचं कारण होतं हे 3 ठिकाणाहून येणारे 3 संकट। आता खरं तर हा फक्त ट्रेलर होता, पण खरा पिक्चर एका तारखेला येतोय, ज्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांची मुलं शाळेत जातात, कॉलेजला जातात, किंवा जे शेतकरी शेती करून बाहेर कामाला जातात, त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा नियम सांगण्यात आलाय। सर्व लोकांच्या बाबतीत एक निर्णय घेण्यात आलाय, एक तारीख जाहीर करण्यात आली। तसेच कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कसे नियम असणार याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आता स्वतः शेतकऱ्यांसाठी दिली आहे। पहा, 5 असे इशारे देण्यात आलेत, ते इशारे प्रत्येकाला पाळावेच लागतील। मग आता तुमच्या जिल्ह्यात नेमकं कोणत्या तारखेला काय बदलणार, कोणत्या जिल्ह्यात काय सुरू आहे, कोणत्या तारखेला काय काय बंद राहणार, ते तिहेरी संकट कोणत्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर कोसळणार, कोणत्या 22 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसणार, सॅटेलाइटच्या फोटोत नेमकं 3 दिशाहून आलेलं संकट कुठे कोणाला काय धडकणार, कुठे काय बंद आणि काय सुरू, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात वाईट दिवस येतोय, कारण की महाराष्ट्रावर होणार निसर्गाचा सर्वात मोठा हल्ला। 4-5 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मान्सून हळूहळू काही ठिकाणी वेगानं सुरू होता, काही ठिकाणी पूर येत होता, तर काही ठिकाणी घरं पाण्याखाली गेली होती, तर काही ठिकाणी धरणं वाहत होती। पण अचानक काल रात्री पाऊस विचित्र पद्धतीनं कमी झाला। सुरुवातीला लक्षात आलं नाही, पण त्यानंतर जी माहिती समोर आली त्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकली, कारण की महाराष्ट्राभोवती निसर्गाने 3 दिशांनी 3 महासंकटाचा वेढा आखलाय, ज्यामुळे आता संपूर्ण प्रशासनाची आणि जनतेची धडकी भरली। आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणीबाणीच्या सूचना जारी करण्यात आल्या, कारण राज्यातील सर्व 36च्या 36 जिल्हे एका चक्रात सापडणार आणि ज्याचा सगळ्यात मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार। पहिलं महासंकट पश्चिमेकडून येतंय, म्हणजे अरबी समुद्रातून। गेल्या 24 ते 48 तासात अरबी समुद्रात
अतिदमट बाष्पाचा असा काही अकराळ विक्राळ साठा तयार झालाय ज्याने हवामान खात्याचे जुने रेकॉर्ड मोडले। एकाच वेळी प्रचंड क्षमतेचं ढग किनारपट्टीच्या दिशेनं ढकललं गेलं आणि अरबी समुद्रातील हवेचा दाब इतक्या वेगानं खाली घसरला की ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगानं चक्राकार वारे वाहू लागले। अरबी समुद्रातून आलेला हा पहिला फटका इतका भीषण होता की ही माहिती मिळताच घाईघाईनं मंत्रालयात रात्रीच मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली आणि त्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला। आता शेतकऱ्यांनो, तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे काय होणार, कोणते जिल्हे हाय अलर्टवर, कोणत्या जिल्ह्यात रेड अलर्ट, कुठे येलो अलर्ट हे सांगण्यात आलंय। पण मुख्यमंत्र्यांची आपत्कालीन बैठक सुरू असतानाच दुसरी बातमी समोर आली। शाळा, कॉलेज तसेच कामाला जाणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। प्रेक्षकांनो, मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना दुसरा अंदाज थेट पूर्वेकडून म्हणजे बंगालच्या उपसागरातून समोर आलाय। आता काही लोक म्हणतील की बंगालच्या उपसागरात असं काय झालं, त्याचा महाराष्ट्राला काय फरक पडतो? पण इथं नीट समजून घ्या, तिथल्या आकाशात ढगांची एक विचित्र आणि ताकदवर यंत्रणा शास्त्रज्ञांना सॅटेलाइटमध्ये दिसून आली। यावेळेस बंगालच्या उपसागरात एकाच वेळी प्रचंड कमी दाबाचा पट्टा तयार झालाय आणि तिथून बाष्पाचं ढग थेट पूर्वेकडून विदर्भ आणि मराठवाड्याच्या दिशेनं सरकू लागले। हे वारं आता इतक्या ताकदीनं महाराष्ट्राकडे आलंय की जमिनीवरची अतिउष्ण हवा, आकाशातील थंड हवा एकमेकांहून आदळून एकाच वेळी विदर्भ आणि मराठवाड्यात कडकडाट सुरू झालाय। धुळ्यापासून ते विदर्भाच्या याच्यापर्यंत जलप्रलयाची परिस्थिती निर्माण झाली। निसर्गाचा भयानक अवतार आणि दोन्ही समुद्रातील तांडव पाहून मुख्यमंत्र्यांनी तातडीनं आपत्कालीन यंत्रणेला मैदानात उतरवण्याचे आदेश दिले। पण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दुहेरी वेड्यानंतर खरी खळबळ उडाली जेव्हा तिसरं भयंकर संकट थेट उत्तर भारताकडून दक्षिणेकडे सरकलं आणि याच तिसऱ्या संकटामुळे अख्खा महाराष्ट्र आता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याची तयारी सुरू झाली। पुढे काय घडलं लक्षपूर्वक ऐका। आता सगळ्यात जास्त घाबरवणारी तिसरी बातमी, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर भारताच्या हवामान पट्ट्यातून उत्तरेकडून येणारा मॉन्सूनचा ट्रप म्हणजे मोसमी वाऱ्यांची एक द्रोणीय रेषा थेट महाराष्ट्राच्या मध्यभागी येऊन अडकली। आता नीट विचार करा, पश्चिमेकडून अरबी समुद्राचं बाष्प, पूर्वेकडून बंगालच्या उपसागराचा साठा आणि उत्तरेकडून आलेली ती थंड हवेची लाट, या तिन्ही बाजूनी महाराष्ट्राच्या आकाशात एकत्र येऊन हवेचा त्रिकोणी वेढा तयार केलाय। आकाशात चाललेली ढगांची प्रचंड कोंडी या तिन्ही बाजूने दाबल्यामुळे आकाशात बाष्पाचा एक राक्षस तयार झालाय जो हळूहळू महाराष्ट्राच्या पाठीवर फुटायला सुरुवात झाली आहे। वैज्ञानिकांचा हा धडकी भरवणारा इशारा आहे। आता खरं तर 3 बाजूंना वेढा दिला गेलाय, त्याची तीव्रता आणखी वाढत आहे। तो आता फुटायला देखील सुरुवात होणार आहे। त्याची तारीख जाहीर करण्यात आली, ती तारीख आहे 21 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट। हा सगळ्यात मोठा फटका महाराष्ट्राला बसणार आहे। महाराष्ट्रात असा विनाशकारी हाहाकार माजेल जो गेल्या 150 वर्षात कधीच पाहिला नसेल। जर या महाप्रलयाच्या संकटाचा सामना जर तुम्हाला करायचा असेल तर अक्षरशः महाराष्ट्रात काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या, कारण की अंतराळात तब्बल 2000 किलोमीटर लांबीचा एक मोठा फोटो त्या ठिकाणी उंचीवरून काढला गेलाय आणि त्या फोटोत जे दिसलंय ते हवेचा वेढा दिसलाय, तो अक्षरशः खूप भयानक आहे। 21 ऑगस्ट ती तारीख मनात करून ठेवा। 21 ते 25 ऑगस्टचा काळ, या काळामध्ये महाराष्ट्रावर मोठं संकट कोसळणार आहे। 21 ऑगस्ट पासून तब्बल 20 ते 25 जिल्ह्यामध्ये पावसाचा महापूर होणार। नाशिक, जळगाव, धुळ्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, खानदेशात पहिल्या झटक्यात वादळाचा भीषण तडाखा बसेल। त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर, जालन्यासह मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीच्या भागात आभाळ फाटून प्रलयकारी पावसाचं तांडव पाहायला मिळेल। हा पाऊस अवघ्या काही मिनिटात नद्या नाले ओसंडून पाणी पुरात घुसवेल। तर प्रेक्षकांनो, आतापर्यंत तुम्ही सॅटेलाइट अपडेट्स, हवामानाच्या गंभीर परिस्थितीबद्दल सविस्तर माहिती ऐकलीत, पण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी मला तुमच्याशी थेट आणि स्पष्टपणे बोलायची आहे। हा व्हिडिओ बनवण्याचा आमचा हेतू तुम्हाला घाबरवणे, भीती पसरवणे किंवा कोणतीही घबराट निर्माण करणे अजिबात नाही। यूट्यूबवर किंवा सोशल मीडियावर अनेक बातम्या अतिशय सनसनाटी पद्धतीनं दाखवल्या जातात, पण आम्ही एक जबाबदार चॅनल म्हणून तुम्हाला सत्य परिस्थिती सांगू इच्छितो। आता बातमीचा उल्लेख केलेल्या घटनांबद्दल सांगायचं झालं तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली ही परिस्थिती हवामान खात्याच्या मॉडेलनुसार केवळ एक शक्यता आहे। हवामानात क्षणोक्षणी बदल होत असतात। हे दोन्ही कमी दाबाचे पट्टे थेट महाराष्ट्रावर धडकतील की मार्ग बदलतील हे येणारा काळच ठरवेल। त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतीलच असा 100% दावा कोणीही करू शकत नाही। ही केवळ हवामान खात्याच्या डेटावर आधारित केवळ एक शक्यता आहे। काही भागात खरोखर जोरदार पाऊस आणि गारपीट पाहायला मिळाली आहे, ही वस्तुस्थिती आहे। म्हणून एक नागरिक म्हणून आणि विशेषतः आपल्या शेतकरी भावांसाठी खबरदारी घेणं गरजेचं असतं।
निसर्गापुढं कोणाचंच काही चालत नाही. त्यामुळे जर अशी कोणती आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालीच तर आपण आधीपासून सतर्क असलेलं कधीही चांगलं, हाच या बातमीमागचा मूळ उद्देश आहे. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. सध्या तुमच्या भागात ऊन कसं आहे? तुमच्या जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे, ऊन पडलंय, पाऊस पडतोय की दुसरंच काही घडतंय? तुमच्या भागातील प्रत्येक परिस्थिती काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण तुमची एक कमेंट तुमच्या जिल्ह्यातील इतर बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि माहितीपूर्ण ठरू शकते. आणि हो, प्रशासनाकडून किंवा हवामान खात्याकडून येणाऱ्या अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवा. कोणत्याही अफवांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आणि ही माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून ते सतर्क राहू शकतील. काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.